आत्तापर्यंत आपण पाहिलं गौरीचं स्वप्नीलसोबत लग्न ठरलं होतं. लग्नाची वेळ येईपर्यंत गौरीने मल्हारला शोधायचा प्रयत्न केला होता, पण मल्हारचा कुठंच पत्ता नव्हता. स्वतःचं मन मारून गौरी स्वप्नीलसोबत आईवडिलांच्या आनंदासाठी लग्न करायला तयार झाली. आता इथून पुढं स्मृती, आईबाबांची काळजी घे. पाठवणीच्या वेळी गौरी स्मृतीला म्हणाली. प्रगती, नीरजही गौरीच्या गळ्यात पडून रडत होते. व्याहीबुवा, प्रभाकरराव सुरेशरावांसमोर हात जोडून उभे होते. लेक नव्हती आम्हाला, आज ती मिळाली. गौरीची काळजी करू नका, सुरेशराव म्हणाले. आणि हो, स्वप्नील तुमचा जावाई नाहीये बरं, लेकासारखा आहे. त्याच्यावरही हक्क गाजवायचा. सुमनताईंच्या शब्दांनी प्रभाकररावांना थोडं हायसं वाटलं. गौरी सासरी निघाली. फुलांनी सजवलेल्या गाडीत ती स्वप्नीलसोबत बसली होती. तिनं खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं. आई, बाबा, स्मृती, प्रगती, नीरज सगळ्यांचे चेहरे धुसर होत मागे जात होते. पुढं काय होईल, चांगलं वाईट काहीच माहीत नाही. जे होईल ते होईल. आता आलेला प्रत्येक दिवस फक्त पुढं ढकलायचा. कदाचित मरण येत नाही म्हणून. गौरी स्वतःच्याच विचारात हरवली होती. दीड तासात सर्व स्वप्नीलच्या घरी पोहोचले. गाडी थांबली आणि गौरीची विचारांची तंद्री भंग झाली. गौरी आणि स्वप्नील दोघे गाडीच्या खाली उतरले. सुमनताईंनी दोघांचं औक्षण केलं. भरल्या तांदूळाचं माप ओलांडून गौरीनं गृहप्रवेश केला. गौरी घरात आली आणि ती सगळं घर न्याहाळू लागली. तिच्या माहेरच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा इकडं सगळी सुबत्ता होती. गौरीची आत्या गौरीसोबत पाठ राखीण म्हणून आली होती. रात्री झोपताना गौरी आणि आत्या आतल्या खोलीत झोपल्या होत्या. त्यांच्यासोबत सुमनताईसुद्धा झोपल्या होत्या. रात्री बराच वेळ गौरीला झोप लागली नाही. नंतर कधीतरी तिचा डोळा लागला. गर्दीनं खचाखच भरलेल्या ऑडिटोरियममध्ये एकच जल्लोष सुरू होता. मॅडी, मॅडी, अरे सगळे तुझी वाट बघताय. कुठं आहेस? ये लवकर. गौरी स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात हातात गिटार घेऊन मॅडी स्टेजवर आला. त्यानं गिटारवरची तार छेडली आणि गौरीला त्याच्याजवळ येण्याचा इशारा केला. गौरी आनंदात स्टेजवर चढली, पण स्टेजवर तिला मॅडी कुठंच दिसत नव्हता. मल्हार, कुठं आहेस तू? मल्हार. गौरी सैरभैर झाली होती. गौरी दचकून उठली. तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. स्वप्न होतं. गौरी स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात आत्याला जाग आली. गौरी, स्वप्न पडलं का ग काही? आत्या गौरीला म्हणाली. हो ग, गौरी म्हणाली. मन सैरभैर असलं की स्वप्न पडायचेच. झोप बघू आता, आत्या म्हणाली. गौरीनं आत्याच्या मांडीवर डोकं ठेवलं. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रूंचे थेंब उघळले. घरची आठवण येते ना, आत्या म्हणाली. गौरीनं त्यावर हुंकार भरला. यायचीच ग. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला हा अवघड क्षण. आपलं असणारं सगळं सोडून दुसऱ्याच्या घरात राहायला जायचं. सोपं नसतंच मुळीच, पण अवघडही नसतं. थोडा वेळ दे स्वतःला. बघ, सगळं तुला तुझं हक्काचं वाटेल, आत्या गौरीला समजावून सांगत होती. पण गौरीच्या डोक्यात विचारांचं एक वेगळंच वादळ उठलं होतं, जे फक्त गौरीलाच माहीत होतं. देवदर्शन, कुलदैवताचं दर्शन, पूजा अर्चा, मांडव परतणी ह्या 2-3 दिवस अगदी झरकन निघून गेले. या 2 दिवसात आत्या तरी सोबत होती. डोळ्यातलं पाणी तिच्यासमोर मोकळेपणानं तरी बरसत होतं. आता तर तेही पापण्यांच्या कडावर अडवून ठेवावं लागेल. गौरी स्वतःशीच पुटपुटली. सुमनताईंनी तिला आवाज दिला तेव्हा गौरी भानावर आली. काय झालं आई? गौरी म्हणाली. अगं, आजपासून तुम्ही दोघं स्वप्नीलच्याच खोलीत झोपत जा, सुमनताई म्हणाल्या. गौरीसमोर मात्र मोठा पेच प्रसंग उभा राहिला.
ती काहीच न बोलता एका जागी उभी राहिली. रात्र झाली आणि गौरी स्वप्नीलच्या रूममध्ये गेली. मल्हारबद्दल सांगू का की नको? गौरीच्या मनात द्वंद्व सुरू होतं. स्वप्नील तिथंच बसून कसला तरी हिशोब लावत होता. गौरीला रूममध्ये आलेलं बघून तो ताडकन उठून उभा राहिला. गौरी, ये ना, बस. काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलला. मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे, गौरी म्हणाली. खूप घाईत लग्न झालं ना आपलं. मला माहिती आहे, अजून आपण एकमेकांना नीट ओळखतही नाही. गौरी, तुला हवा तेवढा वेळ घे. नातं असं ओरबाडून तयार होण्यापेक्षा ते सहज फुललेलं मला जास्त आवडेल. आणि मी इथं चटईवर झोपतो हवं तर. इथं असेपर्यंत आपल्याला एकाच खोलीत झोपावं लागेल. पुढच्या आठवड्यात मुंबईला गेल्यावर मात्र मग हे टेन्शन नाही. मग मी हॉलमध्ये झोपत जाईल, तू बेडरूममध्ये झोपत जा, स्वप्नील म्हणाला आणि चटई घेऊन झोपला सुद्धा. गौरीला पुढं काय बोलावं ते सुचलंच नाही. ती स्वप्नीलकडं एकटक बघत बसली. अजून एक, नुसतं स्वप्नील म्हटलं तरी चालेल, म्हणजे माझ्या घरातही चालेल. तेवढे सगळेजण मोकळे आहेत, स्वप्नील म्हणाला. त्यावर गौरीनं नुसती मान डोलावली. अजून एक, तेवढा लाईट बंद करशील का? स्वप्नील म्हणाला आणि गौरीनं लाईट बंद केला. अंधाऱ्या खोलीत छताकडं एकटक बघत गौरी जागी होती. मल्हार, अंधारच पसरवायचा होता आयुष्यात, तर स्वप्नांचं इंद्रधनुष्य दाखवलंच तरी कशाला? मल्हारच्या विचारात गौरीनं कड बदलला. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी झोपेतून उठली. तिनं घड्याळात पाहिलं. सकाळचे 7:30 वाजले होते. बापरे, उशीर झाला मला. मेली जागही नाही आली लवकर. गौरी स्वतःशीच पुटपुटत आवरायला गेली. 15 मिनिटात सगळं आवरून ती रूमच्या बाहेर पडली. सतीशराव, सुमनताई आणि स्वप्नील सगळेजण स्वयंपाकघरात बसून चहा घेत होते. सगळ्यांच्या गप्पा एकदम रंगात आल्या होत्या. गौरी चाचरतच स्वयंपाकघरात आली. अरे वा, आता हिच्यासोबत अजून एक चहाचा राऊंड होऊ जाऊन दे, सतीशराव म्हणाले. गौरी, चहा घेतेस ना? सुमनताईंनी विचारलं. अगं, घेतेस का काय विचारते. चहाच आवडत असणार तिला पण. तसंही या पृथ्वीतलावर चहा न आवडणारा शोधूनही सापडायचा नाही. गौरी पुढं बोलण्याच्या आत स्वप्नील बोलून गेला. स्वप्नीलच्या बोलण्यावर गौरीनं मान डोलावली. आता बरं वाटतंय का? रात्री डोकं दुखत होतं म्हणे, स्वप्नील मला म्हणाला. लग्न म्हटलं की जागरणं दगदग होतेच ग. सुमनताईंनी गौरीसमोर चहाचा कप धरला. सॉरी, मला उठायला उशीर झाला, गौरी अपराधीपणानं म्हणाली. काही सॉरी वगैरे म्हणू नको. तू उठायच्या 10-15 मिनिटं आधी उठलेच असतील सगळेजण, सतीशराव म्हणाले. गौरीनं त्यावर नुसतं हसल्यासारखं केलं आणि आवडत नसला तरी कपभर चहा घशाखाली ढकलला. हेच बरोबर आहे ना. तू नाहीस तर तुझ्यासोबत घालवलेल्या आठवणीही नाही. तू नाहीस तर माझ्या आवडीनिवडीही नाही. आयुष्य असंच जगायचं आहे. असं ठरवलंय तर मग तक्रार का करावी मी? नाही, गौरी विचार करता करता भाजी चिरत होती. सुमनताईंना ती स्वयंपाकात मदत करत होती. गौरी, भाजी करतेस का तुझ्या हातची? सुमनताईच्या वाक्यावर गौरीची विचारांची तंद्री भंग झाली. आई, मला तुमच्यासारख्या चवीची जमायची नाही. आईला मदत करायची मी घरकामात, पण एकटीनं कधी काही केलं नव्हतं, गौरी म्हणाली. चालायचंच. बाहेर शिकायला असलं की काही वेळ मिळत नसतो. आमच्या स्वप्नीलचंच पाहिलं ना मी. जाऊ दे, मी तुला सांगते कशी भाजी करायची ते, सुमनताई म्हणाल्या आणि त्या दिवशीपासून रोजच गौरी त्यांच्या हाताखाली स्वयंपाक शिकू लागली. बघता बघता स्वप्नीलच्या लग्नासाठी काढलेल्या सुट्ट्या संपल्या. आई, बाबा, तुम्ही पण चला ना आमच्यासोबत मुंबईला, स्वप्नील म्हणाला. नको रे, जा तुम्ही. आधीच लग्न झालं तसं कुठं फिरायलाही गेला नाही. मस्त हा वेळ एन्जॉय करा. आम्ही काय नंतर येत जात राहूच, सतीशराव म्हणाले. 2 दिवसानंतर रात्रीच्या ट्रेननं स्वप्नील आणि गौरी मुंबईला जायला निघाले. सतीशराव आणि सुमनताई त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडायला आले होते.
दोघांनी निरोप घेतला आणि ट्रेन निघाली. अहो, गौरी आणि स्वप्नीलचं नातं असं फुलल्यासारखं वाटत नाही, सुमनताई सतीशरावांना म्हणाल्या. दोघे स्टेशनच्या बाहेर येत होते. का ग, असं का म्हणते? सतीशरावांना थोडं आश्चर्य वाटलं. गौरी फारशी बोलत नाही, सतत कोणत्या ना कोणत्या विचारात असल्यासारखी असते, सुमनताई म्हणाल्या. मुळातच तिचा स्वभाव अबोल असेल, किंवा असं असतं ना, काही लोकांना ओळखवायला वेळ लागतो. रुळेल ग ती घरात. किती लवकर लग्न झालं दोघांचं. आपण तरी लग्न जमल्यावर एकमेकांना पत्र वगैरे लिहिलं होतं. या दोघांना तर तेवढाही वेळ मिळाला नाही, सतीशराव म्हणाले. बरोबर आहे म्हणा तुमचं. आपल्या पोरांचा संसार नीट मार्गी लागला पाहिजे, म्हणजे मिळवलं, सुमनताई म्हणाल्या. सगळं चांगलंच होणार आहे. उगी मनात वाईट विचार आणू नका. सतीशरावांनी बोलता बोलता ऑटो रिक्षाला हात दाखवला आणि दोघे रिक्षात बसले. सकाळी सकाळी स्वप्नील आणि गौरीची ट्रेन मुंबईत पोहोचली. दोघे स्टेशनवर उतरले. गौरी स्टेशनवरच्या गर्दीकडे आश्चर्यानं बघत होती. चल, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊ. तिथं अजून एक लोकल पकडायची आहे, स्वप्नील म्हणाला. स्वतःची बॅग सांभाळत गौरी त्याच्या मागं गेली. लोकलची गर्दी पाहून गौरीला दरदरून घाम फुटला. गौरी, गर्दीची भीती वाटते का? स्वप्नीलनं विचारलं. गौरीनं मान डोलवली. स्वप्नीलनं तिचा हात पकडला. दोघं स्टेशनच्या बाहेर आले. तिथून एक टॅक्सी करून दोघेजण स्वप्नीलच्या फ्लॅटवर पोहोचले. बापरे, 9व्या मजल्यावर? गौरीला आश्चर्य वाटलं. हो, ये मुंबई है मेरी जान. इथं जागा कमी आणि राहणारे जास्त आहेत. आधी मी बाकी मुलांसोबत शेअरिंगनं राहायचो, पण आता इथं शिफ्ट झालो आहे. तसं मी बऱ्यापैकी सामान लावलं आहे, पण तुला हवा तसा बदल तू करून घे, स्वप्नील दाराचं कुलूप उघडत म्हणाला. उकिरडा असेल सगळ्या. काही लोकांना नुसत्या मोठमोठ्या गप्पा मारायची सवय असते. गौरीनं स्वतःच्याच विचारात घरात पाऊल ठेवलं. सगळं घर अगदी स्वच्छ होतं. आरशासारखं लख्ख चमकत होतं. कसं असेल स्वप्नीलचं आणि गौरीचं नातं? मल्हारचा काही शोध लागेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.